विद्यार्थी मित्रांनो, कॉम्फी लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानातील सजीव सृष्टी हा घटक पाहणार आहोत। मुलांनो, आपल्या सभोवताली आढळणाऱ्या सजीवांच्या या चित्रांचं निरीक्षण करा। बघा, या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे ते। कोंबडी, मुलगी, कुत्र्याचे पिल्लू, हे सगळे सजीव घटक आहेत। तर बकेट, पंखा, दगड, फुटबॉल ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत। आता आपल्या सभोवताली अशा अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती आढळतात। त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात। मुलांनो, तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो। आणि लक्षात घ्या, इतर ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यामध्ये ही लक्षणं आपल्याला दिसत नाहीत। याचा अर्थ सजीव आणि निर्जीव हे घटक वेगळ्या करण्यासाठी काही ठराविक लक्षणं आहेत। या लक्षणांनाच आपण सजीवांची लक्षणं असं म्हणतो। मग ही लक्षणं कोणकोणती आहेत? वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतना क्षमता व हालचाल, प्रजनन किंवा पुनरुत्पादन, पेशीमय रचना। आता ही जी सजीवांची लक्षणं आहेत, या लक्षणांचा आपण क्रमाने अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण सजीवांचं वाढ या लक्षणाचा अभ्यास करू। बघा मुलांनो, सर्वप्रथम मानवाची वाढ कशा पद्धतीने होते हे बघू। आपल्याला माहित आहे, लहान मूल म्हणजे आपण त्याला बाळ म्हणतो, त्याची हळूहळू वाढ होते आणि प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये त्यांचं रूपांतर होतं। हे रूपांतर होत असताना त्या मुलाच्या या वाढीच्या काळामध्ये त्याची उंची वाढते, वजन वाढते, ताकद वाढते। हे झालं मानवाचं। इतर जे सजीव प्राणी आहेत त्यांची सुद्धा वाढ होते। आपण पाहतो आपल्या सभोवताली कुत्रं, ससा, मांजर, पक्षी हे प्राणी आपल्याला आढळतात। त्यांचीही वाढ होते। आपण त्यांना लहानापासून मोठं झालेलं पाहतो। कोंबडी अंड देतं, त्या अंड्यातून पिल्लू होतं, त्या पिलाची परत हळूहळू वाढ होत जाते। आता ही जी सजीवांची वाढ होते त्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो। उदाहरणार्थ, मानवाची अशी पूर्ण वाढ होण्यासाठी साधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात, बरोबर। आता मानवाच्या या वाढीसाठी 18 ते 21 वर्ष लागतात, बरोबर। मग इतर जे प्राणी आहेत अशा सर्व प्राण्यांची वाढ होऊन ते प्रौढ होण्यासाठी सुद्धा एक ठराविक कालावधी लागतो। कोंबडीचं पिल्लू प्रौढ होऊन म्हणजे कोंबडीमध्ये रूपांतर होण्यासाठी साधारण 45 दिवस लागतात। गायीचे वासरू म्हणजे गायीचे पिल्लू म्हणजे वासरूपासून गायीमध्ये रूपांतर होण्यासाठी साधारण 3 वर्ष लागतात। कुत्र्याच्या पिल्ल्यापासून कुत्रा असा सजीव, प्रौढ सजीव होण्यासाठी 2 वर्ष लागतात। आणि बघा, जसं मानवामध्ये वाढ होत असताना उंची, वजन, ताकद वाढते, तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा वाढ होत असताना त्यांची उंची, वजन, ताकद वाढते। आता सजीवांमध्ये प्राण्यांची वाढ बघितली, बरोबर। यासोबतच वनस्पतींची सुद्धा वाढ होते। त्यासाठी आपण हा प्रयोग घरी करू शकतो। एक छोटीशी कुंडी घ्या, त्याच्यामध्ये रोप लावा। त्या कुंडीमध्ये रोप लावल्यानंतर त्याचं आपण निरीक्षण करा। आता
त्याचं निरीक्षण केल्यानंतर ती कुंडी अशा पद्धतीने ठेवायची की कुंडीमध्ये जे रोप आहे त्या रोपाच्या वरच्या बाजूला एक दोरा बांधायचा, त्या दोऱ्याचं टोक ताणलेल्या थोडंसं ताणलेल्या स्थितीमध्ये वर तारेला किंवा एखाद्या स्टँडला बांधून ठेवायचं. याचं 7 दिवस 8 दिवसांनी याचं निरीक्षण करायचं. 7 ते 8 दिवसांनी हा जो दोरा आहे तो याची वाढ झाल्यामुळे आपल्याला सैल पडलेला दिसेल. याचा अर्थ काय की वनस्पतींच्या खोडांमध्ये वाढ होते, त्यासोबतच खोडाची जाडी आणि उंची सुद्धा वाढते. यामध्ये काही वनस्पतींना वाढ होत असताना फांद्या फुटतात, मात्र काही वनस्पती अशा आहेत की ज्यांची वाढ होत असताना त्यांना फांद्या फुटत नाहीत. आता बघा, या सर्व प्राण्यांची वाढ होते. वनस्पती ही सजीव आहेत आणि प्राणीही, बरोबर, या सगळ्या सजीवांची वाढ होते. परंतु ही वाढ, प्राण्यांची वाढ मात्र काही ठराविक काळापर्यंत होते. तुम्ही बघा, मानवाचंच उदाहरण घ्या. आपली काही ठराविक कालावधीपर्यंत वाढ होते, 18 ते 21 वर्षापर्यंत. तिथून आपली वाढ होत नाही. वनस्पतींचं मात्र तसं नाही. वनस्पती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत वनस्पतींची वाढ होत राहते. आणि हे जे सगळे सजीव आहेत, मग वनस्पती असतील, प्राणी असतील, या सजीवांची वाढ शरीराच्या आंतर आणि बाह्य भागातून सुद्धा होते, मग प्राणी असतील किंवा वनस्पती असतील. आणि बघा तुम्ही, ह्या प्राण्यांची किंवा वनस्पतींची वाढ होत असताना त्यांची वेगवेगळ्या प्रकारे वाढ होते. उदाहरणार्थ आपण वडाचं झाड आणि नारळाचं झाड याचं उदाहरण घेऊ. नारळाच्या झाडाची वाढ होत असताना ते उंच उंच वाढत जातं. याच्या उलट वडाच्या झाडाची जेव्हा वाढ होते तेव्हा त्याला फांद्या फुटतात, पानं फुटतात, त्याचे खोड मोठे मोठे होत जातात, त्याची वाढ सर्व दिशेने होते. नारळाच्या झाडामध्ये मात्र अशा प्रकारे फक्त उंची वाढत जाते आणि त्याला उंचावर किंवा वरच्या टोकाला फांद्या फुटतात. आता जसं सजीवांची वाढ होते, त्यांना वाढीसाठी अन्नाची गरज असते, तसं वाढीसाठी वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते. आता ही जी सजीवांची वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते, ही गरज आपण कशी भागवतो पहा. प्राणी जे आहेत ते प्राणी तर स्वतःचं अन्न तयार करत नाहीत. सजीवांची ही अन्नाची गरज आपण वनस्पतींच्या माध्यमातून भागवतो आणि वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. आता ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया आपण आकृतीच्या साहाय्यानं बघू. बघा, या आकृतीचं निरीक्षण करा. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. आणि ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. आणि वनस्पतींच्या पानांमध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या मदतीने ही प्रक्रिया सूर्यप्रकाशात होत असल्याने अन्न निर्मितीच्या या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. बघा, या क्रियेमध्ये वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्यामुळे अन्न निर्मितीची ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. आता वनस्पती हिरव्या रंगाच्या का दिसतात सांगा? बरोबर, वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य असते, त्यामुळे त्या हिरव्या रंगाच्या दिसतात. आता वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, परंतु इतर जे प्राणी आहेत ते प्राणी, मानव असेल, पक्षी असतील, वाघ सिंहासारखे प्राणी असतील, ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाहीत. ते इतर जे सजीव आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्यावर अवलंबून असतात. आता पक्षी अन्नाचा शोध घेतात,
पाण्यामधले मासे, जमिनीवरचे कीटक खाऊन जगतात. वाघ, सिंहासारखे जे जंगली किंवा हिंस्र प्राणी आहेत ते हे जे गवत किंवा वनस्पती खाऊन जगणारे प्राणी आहेत त्यांची शिकार करून जगतात आणि आपली अन्नाची गरज भागवतात. म्हणजे अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी सजीवांची वाढ हे सजीवांचं लक्षण आहे. मुलांनो, याच्यानंतर दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं लक्षण पाहणार आहोत सजीवांचं आपण, ते म्हणजे श्वसन. जसं आपल्याला वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते तसं जगण्यासाठी आपल्याला श्वसन करण्याची गरज असते. आणि मग सजीवांना जगण्यासाठी श्वसन करण्याची गरज आहे, म्हणजे श्वसनासाठी ऑक्सिजन वायूची गरज आहे, जो ऑक्सिजन वायू वनस्पती उत्सर्जनातून बाहेर टाकतात. आता शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं आणि आपण बाहेर जो श्वसनाच्या वेळी ऑक्सिजन घेतो याला श्वसन म्हणतात. बरोबर आहे. मग आपण म्हणजे सजीव मानव श्वसनासाठी कोणत्या इंद्रियाचा उपयोग करतो पहा. आपण नाकावाटे हवा आत घेतो, त्यातला ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये साठवला जातो, तो शरीरामध्ये सगळीकडे पोहोचवला जातो आणि शरीरामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. ही जी पूर्ण क्रिया आहे याला मानवातील श्वसन असे म्हणतात. आता फक्त मानव श्वसन करतो का? नाही. इतर जे सजीव आहेत, मग मासा असेल, साप असेल, उंदीर असेल, अळी, झुरळ हे जे प्राणी आहेत ते सुद्धा श्वसन करतात. जसं मानवाला श्वसनासाठी नाक, श्वसनलिका, फुफ्फुस ही इंद्रिय आहेत, तसंच इतर जे सजीव आहेत त्यांना सुद्धा श्वसनासाठी इंद्रिय आहेत. मासा कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करतो, इतर सुद्धा सजीव श्वसन करतात. वनस्पती सुद्धा श्वसन करतात. वनस्पती त्यांच्या खोडावर आणि पानावर सूक्ष्म छिद्र असतात. बघा, वनस्पती त्यांच्या पान आणि खोडावर असे सूक्ष्म छिद्र असतात. बरोबर. आणि या छिद्रावाटे त्या श्वसन करतात. म्हणजे श्वसन हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. आता जसं आपण अन्न शरीरामध्ये घेतो, हवा कार्बन ऑक्सिजन हवेवाटे शरीरामध्ये घेतो, तसंच आता हे शरीरात घेतलेले जे घटक आहेत ते शरीराबाहेर टाकणं गरजेचं असतं, कारण त्यामधून काही टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये जमा होतात. आणि मग ह्या ज्या क्रिया आहेत बघा, श्वसन असेल, अन्न खाण्याची क्रिया असेल, यामधून प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक निरुपयोगी किंवा टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. शरीरामधून टाकाऊ पदार्थ जे आहेत त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. हा उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेलाच उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी वेगवेगळे अवयव आहेत. उदाहरणार्थ मानव प्राण्यामध्ये शरीरामध्ये तयार झालेला टाकाऊ पाणी किंवा घाम असेल तो आपण त्वचेवरील जी सूक्ष्म छिद्र आहेत त्याच्या वाटे बाहेर टाकतो. आपण खाल्लेल्या अन्नातून जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, पाणी असेल किंवा टाकाऊ पदार्थ असेल, ते आपण मूत्रविसर्जनाद्वारे किंवा टाकाऊ पदार्थ याच्या शरीराबाहेर टाकतो. आता वनस्पती देखील उत्सर्जन करतात. वनस्पती कसं उत्सर्जन करतात बघा. आपल्याला माहित आहे अनेक अशा वनस्पती आहेत आपल्या सभोवताली की ज्या वनस्पतीची काही ऋतूमध्ये पानं पिवळी पडतात आणि ती आपोआप गळून पडतात. मग वनस्पतींमधलं हे उत्सर्जनच असतं. बरोबर. आणि म्हणजे त्यांच्या पानामध्ये जो उत्सर्ग साठलेला आहे तो उत्सर्ग बाहेर टाकण्याची जी क्रिया आहे त्याला उत्सर्जन असे म्हणतात. बघा, वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात. यासाठी आपल्याला एक प्रयोग करून पाहायचा आहे. आता या आकृतीचे निरीक्षण करा. बघा, एक रोपट आहे. त्या रोपट्याची जी पानं आहेत त्या पानाला काय करायचं, एक प्लॅस्टिकची पिशवी दोऱ्याच्या साह्यानं बांधायची, मधून फुग्यासारखा असा फुगलेला भाग राहील याची काळजी घ्यायची आणि 6 ते 7 तासानंतर त्यांचं निरीक्षण करायचं.
ती जी पिशवी आहे त्या पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. याचाच अर्थ उत्सर्जन हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. एवढंच नाही तर आपण जर कधी खेडेगावामध्ये शेतामध्ये गेलात तर बाभूळ, शेवगा या झाडांच्या खोडावर एक पातळ चिकट पदार्थ जमा झालेला दिसतो पहा. त्याला आपण डिंक म्हणतो पहा. आणि हा पातळ चिकट पदार्थ जो आहे तो म्हणजे वनस्पतींनी केलेलं उत्सर्जनच आहे. बरोबर आहे का? बघा, लक्षात येत आहे? बरोबर. यानंतर सजीवांचं आपण पुढील लक्षण बघू, चेतना, क्षमता व हालचाल. बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरी गोठा असेल, त्या गोठ्यामध्ये आपण जर दरवाजा उघडून मध्ये गेलो तर त्यामधली असणारे गाई गुरं जी आहेत ती उठून उभा राहतात, हालचाल करतात, हंबरतात, इकडून तिकडं फिरतात. आणि मग हे काय? ही हालचाल म्हणजेच सजीवांनी चेतनेला दिलेला प्रतिसाद आहे. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये काही विविध क्रिया घडतात. हे झालं प्राण्यांमध्ये. आपल्या घराच्या खिडकीमध्ये जर आपण एक कुंडी ठेवून त्यामध्ये वनस्पतीचं रोप लावलं तर आपण काही दिवसांनी त्याचं निरीक्षण करा. ते खिडकीमधून बाहेरच्या दिशेनं त्याची वाढ होते. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं ती झुकलेली दिसतात. बरोबर. एवढंच नाही तर घरी बघा आपण मनी प्लांट लावतो, त्याला पैशाचं झाड म्हणतो आपण. ते कुंडीत ठेवतो आणि त्याचं निरीक्षण करा. त्या खिडकीच्या आधारानं ते असं वर 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 जातं. म्हणजे सूर्यप्रकाशाकडे वनस्पतीची वाढ होणं, वेलीची आधाराच्या दिशेनं वाढ होणं, ही सजीवांमध्ये स्वयंप्रेरणेनं झालेली हालचाल आहे. आणि याचाच अर्थ काय? आपल्या सभोवताली जी घटना घडते त्याला आपण चेतना म्हणतो. आणि त्याला सजीवांनी दिलेला जो प्रतिसाद असतो त्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. याचाच अर्थ चेतना क्षमता हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. यानंतर प्रजनन किंवा पुनरुत्पादन. बघा, आपल्या सभोवताली आपण पाहतो की अनेक सजीव एकमेकांसारखे दुसरे सजीव निर्माण झालेले आपल्याला दिसतात. सजीव स्वतः सारखाच दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिलांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतींची नवी रोपे तयार होतात. आणि मग सजीवांच्या स्वतः सारखाच दुसरा जीव निर्माण करण्याची ही जी क्रिया आहे त्याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. म्हणून प्रजनन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. बघा, आता जसं सजीवांची वाढ होते, सजीव श्वसन करतात, ठराविक आयुर्मान असतं. बरोबर. हां, प्रजनन हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. बघा, सजीवांची प्रजनन झाल्यानंतर त्याची हळूहळू वाढ होत जाते. परंतु आपण आपल्या असं लक्षात येतं की सजीवांना ठराविक आयुर्मान असतं. जीवनकालाच्या काही ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात आणि काही काळानंतर त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतरानं त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पती यांचं आयुर्मान काय बघा वेगवेगळं आहे. उदाहरणार्थ मानवाचं आयुर्मान वेगळं आहे. कुत्रा या प्राण्याचं आयुर्मान साधारण 12 ते 18 वर्ष आहे. शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. बघा,
दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणारा एक महाकासव आहे. त्याचं आयुर्मान सुमारे 170 वर्ष आहे. त्याचं आयुर्मान सुमारे 170 वर्ष आहे. आणि एकदम लहान मे फ्लाय नावाचा कीटक आहे. त्याचं आयुर्मान बघा काही तासापासून 1 तासापासून ते 24 तासांपर्यंतचं असतं. म्हणजे सजीवांचं आयुर्मान हे वेगळं वेगळं आहे. आता बघा ह्या सजीवांची रचना कशा पद्धतीनं झालेली असते बघा. आपण मधमाशाचं पोळं बघितलेलं आहे बघा सर्वांनी. बघा अशा प्रकारे त्याची रचना असते. आता या मधमाशाच्या पोळे अशा प्रकारची कप्पे यांनी ते मधमाशाचे पोळे जोडले गेलेले असते. अशाच पद्धतीनं सर्व सजीव काही लहान घटकांनी बनलेले असतात आणि या लहान घटकांना पेशी असे म्हणतात. म्हणजे सर्व सजीव पेशींचे बनलेले असतात आणि त्यांची पेशीमय रचना झालेली असते. आता हे जे सजीव आहेत या सजीवांमधल्या सगळ्या क्रिया या पेशींच्या साहाय्याने पार पडतात. आणि मग यातले काही सजीव एकाच पेशीचे बनलेले असतात. त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. आता अमिबा, पॅरामेशियम व काही सूक्ष्म जीव आहेत ते एकपेशीय सजीव आहेत. तर मानव, गाय, वडाचे झाड, उंदीर, झुरळ, कांद्याचे रोप इत्यादी जे घटक आहेत ते अनेक पेशींचे बनलेले आहेत म्हणून त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. आता सजीव एका पेशीचा असोत अथवा बहुपेशीय असोत, ही जी सजीवांची लक्षणं आहेत ही सर्व लक्षणं प्रत्येक पेशींमध्ये दिसतात. बघा आता पेशींची संख्या वेगळी वेगळी असली तरी पेशीमय रचना हे सर्व सजीवांचं लक्षण आहे. आता एक पेशीय सजीव अति सूक्ष्म असतात, ते उघड्या डोळ्याने सुद्धा दिसत नाहीत. परंतु बहुपेशीय सजीव आहेत, उदाहरणार्थ हत्ती असेल, पक्षी आहेत, वडाचे झाड आहे, नारळाचे झाड आहे, कांद्याचे रोप आहे, गोगलगाय, हे बहुपेशीय प्राणी आहेत. हे सजीव बहुपेशींचे बनलेले आहेत आणि या सगळ्या प्राण्यांची आकार, वजन, वाढ हे सगळं वेगळं वेगळं आहे. बरोबर. आता बघा आपल्या सभोवताली एवढे असंख्य सजीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत. यातले सगळे सजीव आपल्याला उपयोगी नाहीत. त्यामुळे आपण या सजीवांचं मुख्य 2 गटामध्ये वर्गीकरण करतो, उपयुक्त सजीव आणि अपायकारक सजीव. आता काही घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. काही आपण दैनंदिन खाण्यासाठी वापरतो, उदाहरणार्थ मेथी, बटाटा, केळी, सफरचंद यांचा वापर आपण अन्नासाठी करतो. तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी या ज्या वनस्पती आहेत यांचा वापर आपण औषधांसाठी करतो. एवढंच नाही तर अनेक प्राणी आहेत ते आपल्याला अतिशय उपयोगी आहेत. गाय, कुत्रा, मांजर, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. तर मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग आपण अन्नासाठी करतो. बैल, घोडा, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी तर शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच पर्यायानं सर्व अनेक सजीव, अनेक प्राणी असे आहेत की ज्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अतिशय उपयोग आहे, म्हणून त्यांना उपयुक्त सजीव असे म्हणतात.
आता आपल्या सभोवताली आढळणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक ही आहेत. कोणकोणती आहेत बघा मग. डास आहे, माशी आहे, यांच्यामुळे काय होतं पहा, रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे प्राणी अन्नाची नासाडी करतात. म्हणजे आपण जे अन्न खातो त्याची नासाडी करतात. पर्यायानं ते अन्न आपल्याला खाण्यायोग्य राहत नाही. उवा, गोचीड यासारख्या प्राण्यांमुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात. तर काही विषारी पाली, कोळी, साप, विंचू हे चावल्यास सुद्धा मानवाचा किंवा प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. आता जसं प्राणी हे अपायकारक आहेत तशी काही वनस्पती सुद्धा अपायकारक आहेत. बघा, गाजर गवत, तण, आमरवेल ह्या ज्या वनस्पती आहेत बघा त्या अपायकारक आहेत. काही वर्षापूर्वी गाजर गवत तुम्ही पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये सगळ्यांच्या शेतामध्ये उगवलेलं असायचं आणि पीक कमी आणि गाजर गवत जास्त असायचं. परंतु शास्त्रज्ञांनी त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा किडा शोधला जो कीटक त्याचे हे पानं आणि हे खातो. त्यामुळं ती वनस्पती आज आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा तिचा लोप सुद्धा पावलेला आहे. काही खाजकुईलीच्या शेंगा, अळूची पाने आपण त्यांना जर हात लावला तर खाज सुटते. कणेर, गाणेरी या ज्या वनस्पती आहेत त्यांचा उग्र वास येतो. धोतरा ही वनस्पती तर अतिशय विषारी आहे. धोतराच्या फुलामधल्या बिया जर आपण खाल्ल्या तर माणसाला किंवा प्राण्यांना विषबाधा होते. कवक, शेवाळ यांची पाण्यात जर वाढ झाली तर पाणी दूषित होतं, की जे आपण पाणी पिण्यासाठी वापरतो ते पाणी दूषित होतं. त्यामुळं अनेक आजार पसरतात. आता हे झालं वनस्पती आणि प्राणी आपण उपयुक्त कोणते आहेत, अपायकारक कोणते आहेत हे पाहिलं. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची जंगलं सुद्धा आहेत. या जंगलात राहणारे प्राणी आहेत. जंगलात राहणारे काही प्राणी जे आहेत वाघ, सिंहासारखे ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात. त्या प्राण्यांची शिकार करतात आणि त्यांचा अन्न म्हणून ते खातात. म्हणून त्यांना हिंस्त्र सजीव असे म्हणतात. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं पहा, आपण टीव्हीवर सुद्धा बातम्यामध्ये पाहतो काही वाघ, सिंह, बिबट्यासारखे हे हिंस्त्र प्राणी जंगलतोड झाल्यामुळं मानवी वस्तीत शिरतात आणि मग मानवी वस्तीमध्ये असलेले पाळीव प्राणी, लहान मुलं, मानव यांचा ते बळी घेतात. आणि अशा प्रकारचे हिंस्त्र प्राणी सुद्धा आपल्याला अपाय करतात. आता मुलांनो, या घटकामध्ये आपण प्राण्यांची जी लक्षणं पाहिली आहेत, या लक्षणावरून आपल्या असं लक्षात येतं की आपल्या सभोवताली असणारे जे घटक आहेत त्यांचा आपण सजीव आणि निर्जीव अशा दोन घटकामध्ये वर्गीकरण करू शकतो. धन्यवाद मुलांनो.